काय कारण आहेत की आम्ही देशमुख साहेबांवरती लातूरची जनता नाराज आहे? त्यांच्या कार्यामुळंच. कोणतं कार्य तुम्हाला वाटतं की प्रामुख्याने असं की त्यामुळे नाराजगी आहे? नाही ना, वेळच देत नाहीत ते. वेळ देत नाही आहेत. नमस्कार मित्रांनो, सध्या आपण लातूर शहरामध्ये गंजगोलाई या ठिकाणी आहोत मित्रांनो. सध्या आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की महाराष्ट्र राज्याचा जो निकाल आहे महायुतीच्या बाजूने लागलेला आहे आणि एकदम अकल्पनीय असा निकाल लागलेला आहे. असा निकाल लागलेला असताना आता येणाऱ्या काळामध्ये जी जनता आहे त्यांच्यापुढे प्रश्न पडलेला आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार. खूप सारे दिग्गज चेहरे आहेत. एकनाथ शिंदे साहेब आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि भरपूर साऱ्या मुद्द्यांवरती बोलणार आहे की काय आरोप वगैरे होत आहेत. तर चला मित्रांनो, आपण चर्चा करण्यासाठी आपण लातूर शहरामध्ये आलेलो आहोत. लातूर शहरामध्ये गंजगोलाईमध्ये आहोत. चला मित्रांनो, आपला निकाल लागलेला आहे दादा. महायुतीचा तर्फे एकदम अकल्पनीय असा निकाल लागला आहे. वन वे महायुती जिंकून आलेली आहे. तुम्हाला काय वाटते, ही जीत त्यांच्या स्वतःची जीत आहे का ईव्हीएमचा वगैरे घोटाळा वगैरे म्हटला जातो त्या पद्धतीने आहे? स्वतःची जीत आहे. त्यांच्या मेहनतीच्या कष्टाचं फळ व त्यांनी काम चांगलं केलंय. काम चांगलं केलं. कोणती कारणं होती की जी या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने महायुतीला जीत देण्यासाठी कारणीभूत ठरलेली आहेत? जसं की लाडकी बहीण योजना असं किंवा इत्यादी योजना असतील भरपूर. बघा, लाडक्या बहीण योजनेबद्दल तुम्ही बोलायला लागलाय. लाडकी बहीण जी योजना आहे 1,500 रुपये देऊ करणार होते, आता 2100 रुपये बोलायला लागलेत. महाविकास आघाडीने तर 3,000 रुपये देतो म्हणले होते. कारण की महायुती जी सरकार आहे, जे बोलतं ते करून दाखवते सरकार, आणि हे सरकार चांगलं आहे. काँग्रेस सरकारने तसंही गेल्या वेळेस म्हणलं होतं, परंतु काही भेटलं नाही. जसं की विद्यार्थ्यांसाठी योजना वगैरे काही लागू झालं नाही. महायुती सरकार हे एक नंबर सरकार आहे. म्हणजे थोडक्यात काय तर महायुतीवरती तुमचा विश्वास आहे आणि तोच विश्वास महाविकास आघाडीला दाखवता आलेला नाही. ठीक आहे, कोणाकडे बघता येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कोण बघता? एकनाथ शिंदे साहेब आणि चाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. दादा, या निवडणुकीमध्ये तुम्ही बघितलेला आहात असा अकल्पनीय निकाल लागलेला आहे. वन वे महायुती जिंकून आलेली आहे. फक्त तिन्ही म्हणजे महाविकास आघाडीच्या सर्व जरी सीटा एकत्रित केल्या तरी नुसत्या एकट्या एकनाथ शिंदे साहेबांच्या सीटा जास्त आहेत. काय वाटते तुम्हाला, मुख्यमंत्री कोण झाला पाहिजे? देवेंद्र फडणवीसच झाले पाहिजेत. देवेंद्र फडणवीस साहेबाकडे बघताय. एकनाथ शिंदे साहेब पण चेहरा म्हणून आहेत, त्यांच्याकडे काय वाटतं तुम्हाला? त्यांना संधी मिळाली आहे, त्यांना संधी गेली. आणि वास्तविक पाहता काय, भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि राज्यातूनही मोठा पक्ष आहे आणि त्याची मोठीच भूमिका आहे आणि त्यांचे सदस्य जास्त असल्यामुळे त्यांचा नैसर्गिक अधिकार आहे की त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा. आपण बघितलेला आहे, स्ट्राईक रेट जरी बघितला तर महायुतीच्या मध्ये भाजपाचा स्ट्राईक रेट चांगला आहे. परंतु जर सीटांचा विचार केला तर सगळ्यात जास्त सीटा ही महायुतीमध्ये भाजपालाच भेटल्या होत्या. त्या अर्थी त्यांना विजय पण जास्त भेटणार हे नक्की होतं आणि आकड्याचा हिशोबाने तर सांगता येणार नाही आहे. आकडे कसं बघता? मुळात उद्देशच होता की भाजप हाच मुख्य पक्ष आहे. त्याच्यामध्ये मुख्य भूमिका ही भाजपचीच आहे, राज्यामध्ये सुद्धा, केंद्रातही आहे, देशातही आहे, राज्यातही आहे. त्यामुळं भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा. आता मागच्या वेळेसही जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केलं त्यावेळेला भाजपचे सदस्य जास्त होते, तरी पण त्यांना संधी दिली गेली. आता सध्या तर भाजपचाच नैसर्गिक अधिकार आहे. चालते. एक आरोप केला जातोय खास करून महायुतीसाठी की अकल्पनीय अविश्वसनीय असा निकाल लागलेला, महाराष्ट्राची जनता असं करूच शकत नाही, काहीतरी घोळ आहे, ईव्हीएम मध्ये काहीतरी घोटाळा झालेला आहे असं म्हटलं जातं. खास करून उद्धव ठाकरे साहेबांच्या ह्याच्यातून संजय राऊत तर खूप या गोष्टीवरती भाष्य करायला लागलेत. तुम्ही काय म्हणणार? संजय राऊत साहेबांच्या बोलण्याला काही महत्त्व द्यायची गरज नाही. आणि लोकशाही आहे, प्रत्येकाला मताचा अधिकार आहे, स्वतंत्र अधिकार आहे आणि ईव्हीएममध्ये घोटाळा असेल असं वाटत नाही. लाडकी बहीण योजनेतून हा फायदा भाजपला मिळालेला आहे आणि ते जरांगे वगैरे हे लोक जे फिरत होते अपप्रचार करत, तर त्याचा पण असा दुष्परिणाम त्यांच्या दृष्टीने झालेला आहे की त्याचा फायदा भाजपला झाला आहे. आणि सगळेच मतदार, सगळ्या जाती धर्माच्या मतदारांनी भाजपला मतदान केलं असं यातून दिसून येतं. आणि ईव्हीएमला नावं ठेवायची किंवा त्याच्यावर दोष द्यायची काही गरज नाही. काय म्हटलं जाते की संघानं भरपूर काम केलेलं आहे म्हणते ग्राउंड पातळीवरती. त्यांचे जे संघाचे जे कार्यकर्ते आहेत ते प्रत्येक घराघरात भेटी जाऊन खास करून हिंदुत्वाबद्दल बोललेले आहेत असं म्हटलं जाते. आपल्या इथं आलते का कोणी? नाही, माझ्याकडं तर कोणी आले नाहीत, पण संघाचे लोक पूर्वीपासूनच भाजपसाठी काम करत आहेत. त्यात विशेष काही नाही किंवा त्यांना जास्त श्रेय द्यायची काही गरज नाही. पण श्रेय हे जास्तीत जास्त लाडक्या बहीण योजनेला जाते आणि मराठा समाजाने देखील भाजपला मतदान केलेलं आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की मुस्लिम समाजातल्याही काही महिलांनी भाजपला मतदान केलं असावं, कारण भाजपने जी एक महिलांसाठी जी संधी दिली आहे
अक्षरशः आता माझं इथं सोनार दुकान आहे, मी बघतो की 5 ग्रॅमचे आणि 10 ग्रॅमचे जोडवे घाण ठेवायला सुद्धा बायका येतात. की इतकी वाईट परिस्थिती समाजामध्ये आहे. त्यांचे नवरे दारू पिऊन कुठेतरी पडलेले असतात आणि त्यांना घर चालवायची, मुलं बाळं सांभाळायची जबाबदारी त्यांच्यावर असते आणि त्यांच्या अक्षरशः अनेक महिलांची बिकट परिस्थिती आहे. आणि ह्या योजनेचा फायदा त्या महिलांना होणार आहे आणि चांगली योजना आहे, त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि ह्या निवडणुकीमध्ये त्याचं स्वागत झालेलं दिसून येते. चालते. मित्रांनो, दादांशी आपण बोललेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की जी महायुतीनं जी योजना आणली होती, लाडकी बहीण योजना, या योजनेमुळे महिलांचं सशक्तीकरण झालेलं आहे. कारण त्यांना पाहण्यात पण आलेलं आहे. ठीक आहे, इकडे दादांना विचारूया. महाराष्ट्राचा निकाल लागलेला आहे, विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत. आता मुख्यमंत्र्याकडे सगळ्याची आस लागलेली आहे. कोणता चेहरा बघताय मुख्यमंत्री म्हणून? एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे साहेब. एकनाथ शिंदे साहेबांना जी खूप जणांकडून पसंती दाखवत आहेत, का असं वेगळं काय आहे? नाही, त्यांनी लाडकी बहीण योजना अनेक कामं केलेली आहेत आणि विशेष म्हणजे हिंदुत्वाचे मुख्यमंत्री आहेत ते. हिंदुत्ववादी. हिंदुत्ववादी. चालते. खूप सारे आरोप या माहितीकडे केले जातात की ईव्हीएमचा घोटाळा वगैरे झालेला आहे म्हणतात. तुम्हाला काय वाटतंय? नाही, काय पण आहे, घोटाळा वगैरे काही नाही. लाडकी बहीणचा झटका आहे. लाडक्या बहिणीने झटका दिलाय. चालते. कसं बघता तुम्ही? सध्या तुम्ही लातूर जिल्ह्यामध्ये आहात. लातूर जिल्ह्यामध्ये अमित भाई देशमुख साहेब एकदम निसटता त्यांचा विजय झालेला आहे. म्हणजे कुठं हार होणार होती पण थोडक्यात वाचलेले आहेत. कोणत्या गोष्टीमुळे इथले मतदार जे आहेत ते अमित भाईवरती नाराज आहेत? त्यांनी काहीच केलं नाही ना 5 वर्ष. कसलाच विकास केला नाही, काही गोरगरीब जनतेची कामं केली नाहीत. त्यामुळं अर्चनाताईला आम्ही मतदान केलं आहे यावेळेस. केलेलं आहे. अमित भाई देशमुख आता जिंकून आले. तुम्हाला काय वाटतं, येणाऱ्या 5 वर्षामध्ये विकास होईल या मतदारसंघाचा? काय होणार नाही. होणार कारण की सरकारच नाही त्यांचं ना. सरकार नाही. तरी सुद्धा एक आमदार म्हणून नेतृत्व ह्या जिल्ह्याचं करणार आहेत त्याने. तुम्हाला काय वाटतं? आमदार म्हणून राहतील, परंतु विकास थोडा होणार नाही. विकास. दादा, विधानसभा 2024ची निवडणूक पार पडलेली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सगळीकडे निवड प्रक्रिया झालेली आहे. तुम्हाला काय वाटतं, या निवड प्रक्रियेमध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तुम्ही कोण बघताय? सध्या बघितलं तर पर्याय बघितलं तर एकनाथ शिंदे साहेब आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, अजित पवार साहेब आहेत. महायुतीमध्ये 3 चेहरे आहेत. तुम्हाला काय वाटतं, 3 योग्य आहेत का तिघांपेक्षा दुसराच पाहायला पाहिजे? एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे साहेब. असं काय वेगळेपण आहे दोघांपेक्षा वेगळं असं काय वाटलं एकनाथ शिंदे साहेबांमध्ये? सध्या तर कामं करायला. करायला लागले. महायुतीने जो विजय मिळवलेला आहे, वन वे निकाल लागलेला आहे त्यांच्या बाजूनं. काय कारण आहे त्या तुम्हाला वाटते की महायुतीला हा निकाल बघायला भेटलेला आहे? कारण लोकसभेला तर त्यांना एकदम पराजय बघावा भेटला होता, एकदम बाजी पलटली आहे. म्हणजे ते काम ते जज्बात बदल गए, सब कुछ बदल गया. काँग्रेसनं न केलेले कामाबद्दल. काँग्रेसने नाही केलेलं आहे. सरकारच्या काळामध्ये जेवढे कामं झाले तेवढे काँग्रेसच्या काळामध्ये कामं झाले नाहीत. सगळ्यात प्रामुख्याने तुम्हाला काय वाटते, कोणत्या फॅक्टरनं काम केले वाटते? श्रेय कुणाला देणार तुम्ही या महायुतीचा जो निकाल लागलेला आहे, निकालाच्या पाठीमागे? निकाल काय, बघा, लाडकी बहीण योजना, त्यांच्या जे बी काही योजना आल्या त्यात सर्व सक्सेस झाल्या. आता येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी करतो म्हणायला लागले. तुम्हाला वाटतंय कर्जमाफी करेल हे सरकार? करेल ना. करेल. विश्वास आहे? मग आहे, विश्वास आहे. एक लास्ट प्रश्न विचारतो, आपल्या ग्राउंडवरती आहे. अमित भाई देशमुख साहेबांचं निसटता विजय झालेला आहे. म्हणजे थोडक्यात त्यांनी पराभवाला तोंड बघता बघता त्यांना विजय भेटलेला आहे. काय कारण आहेत की अमित देशमुख साहेबांवरती लातूरची जनता नाराज आहे? त्यांच्या कार्यामुळंच. कोणतं कार्य तुम्हाला वाटतं की प्रामुख्याने असं की त्यामुळे नाराजगी आहे? नाही ना, वेळच देत नाहीत ते. वेळ देत नाही आहेत. जनता वेळ मागते लातूरची आणि तो वेळ भेटलेला नाही आहे जनतेला. काय वाटते तुम्हाला, येणाऱ्या काळामध्ये वेळ देतील? आता इथून जर देतील तर काही सांगता येत नाही. जर इथून दिले वेळ, फक्त वेळ न दिल्यामुळे इथून जर वेळ दिले तर पुढील कामं व्यवस्थित होतील. चालते. इकडे दादाला विचारूया. दादा, अमित देशमुख साहेब, दादानी म्हणले की वेळ भेटलेला नाही म्हणायला लागले. खरं आहे का त्यांचं म्हणणं? जे आहे खरं आहे. आता बघू, आता पुढचं आता काय आहे का नाही, साहेब तर येणार आहेत आता. बघा, आता पुढचे 5 वर्ष आहेत अमित देशमुख साहेबांसाठी. कारण एकदम निसटता त्यांचा विजय झालेला आहे. म्हणजे पराभवाला तोंड बघता बघता त्यांनी कुठेतरी विजय मिळवलेला आहे. काय वाटतं, येणाऱ्या काळामध्ये अमित देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्याची प्रगती होईल? होईल. आणि खास म्हणजे या जनतेची जी नाराजगी आहे दादा, नाराजगी दूर करण्यामध्ये त्यांना यश मिळेल का? मिळेल. कोणती नाराजगी होती की जनतेनं असं केलेलं आहे? असं कारण सलग 4थ्यांदा त्यांना म्हणजे विजय भेटलेला आहे. विजय तर मिळाला आहे त्यांच्यामध्ये, विजयश्री त्यांच्या गळ्यामध्ये माळा घातली गेलेली आहे. पण असा विजय त्यांना अपेक्षा पण नव्हती, खास करून लातूरकरांना पण नव्हती. काय नाराजगी कोणती होती? नाराजगी तर कशाची नव्हती ना. त्यांच्याशिवाय सीट येतच नाही ना इथं.
का तर काँग्रेसशिवाय तर येणार नाही कोणी आणि आमचं मत जे असते काँग्रेसला असतं आमचं मत पूर्ण. नक्कीच तुमचं मत अमित देशमुख साहेबांना पडलेलं आहे. पण तुम्ही बघितलेलं आहे आकड्यामध्ये जर विचार केला आपण आकड्याचा तर खूप 19-20 काम ये होते रहता है, उसको क्या है उसको, हाँ हार जीत किसकी रहती है भैया वो, जीत होती है. हाँ होते रहती है, उसको क्या है उसको. मगर अमित देशमुख साहब उनके सिवा कोई आता ही नहीं लातूर में, लातूर जिले में लातूर जिले में. लातूर जिले में. हाँ हमारा से बहुत अच्छे है वो, अच्छे आप- हाँ हमारे लिए अच्छे है वो. इन्होंने अभी इनसे बात हुई तो उन्होंने कहा कि वो टाइम नहीं देते बोल रहे. नहीं वो टाइम का तो क्या जी किसके पास मिलता टाइम उसको हो, मगर हमारे लिए अच्छे है बस वो, लातूर के लिए अच्छे है हमारे पास, लातूर के लिए अच्छे. लातूर के लिए बहुत बढ़िया है वो. किस प्रकार देखते हैं अभी जो महायुति की जो विजय हो चुकी है, मतलब वन वे विजय हुई है उनकी, इसको कैसे देखते हैं आप? मतलब यूएम का घोटाला बोल रहे हैं सब कुछ, क्या है उसमें? बोल नहीं सकते, कोई भी कुछ भी बोलता है, उसको क्या बोलने को हो. हाँ बोलने को क्या, कुछ भी बोलता है. मतलब ये विजय हुई है तो सही है. ये है उनकी विजय होने लगे बीबीएन, दूसरे कौन है यहाँ पे. ठीक है. अभी एक मैं पूछने वाला लास्ट सवाल है मेरा. महाराष्ट्र का चीफ मिनिस्टर मुख्यमंत्री आप किसको देखते हैं? अब वो चीफ मिनिस्टर को तो सरकार तो पूरी उनकी है ना सरकार तो. वो एकनाथ शिंदे. सिंधे को तो देखेंगे नहीं तो फडणवीस को देखेंगे नहीं तो अजित पवार को. दोनों में से कौन सा? अब वो ये हमारे हिसाब से एकनाथ शिंदे ठीक है. एकनाथ शिंदे. शिंदे. ठीक आहे दोस्तो. ठीक आहे मित्रांनो, आपण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तुम्ही कुणाकडे बघता? एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, कोण? ते मला कळत नाही बोल कळत नाहीये. आमदार कोण आहे आपल्या तालुक्याचा, आपल्या जे आहे लातूर शहराचा? काहीच कळत नाही. विकास आहे का इथे सध्या? पण लाडक्या बहिणी योजनेचे वगैरे पैसे वगैरे भेटायला लागलेत का? भेटलेत. बहिणींना भेटलेत. चांगली आहे का योजना? चांगली आहे, चालते. महाराष्ट्राची निवडणूक पार पडलेली आहे. अकल्पनीय असा निकाल लागला ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्यांदाच. वन वे म्हणलं तरी चालते महायुतीला. तुम्हाला काय वाटतं या विजयाच्या पाठीमागं काय, कोणते प्रमुख कारण कोणते आहेत? आता कारण म्हणजे काय, कामं चांगले केली असतील, लाडकी बहीण आली, सगळ्यात जास्त मतदान तर म्हणजे सगळ्यात जास्त लाडक्या बहिणीनं केला, सपोर्ट केला. लाडकी बहिणीसारखी योजना महाविकास आघाडीने पण आणणार होते. त्यांनी 3,000 रुपये देऊ करणार होते, परंतु एकीकडे त्यांनी 2100 रुपये म्हणले, की ह्याने 3,000 म्हणले. मग का फरक असा? जनता का भुलली नाही 3,000साठी? नाही ना, त्यांनी आपलं ज्यावेळेस मतदान येणार होतं त्याच्या पहिलं त्यांनी पैसे दिले, त्यांना विश्वास बसला की बाबा ही महायुती करू शकते. म्हणजे महायुतीच्या ते 1,500 रुपये होते, पण ते विश्वासाचे होते. तोच विश्वास संपादन करता आला नाही महाविकास आघाडी. हो त्यांनी नंतर त्यांची सत्ता आल्यानंतर देऊ म्हणले, त्यांनी सत्ता आल्यानंतर देऊ म्हणत होते. मला काय म्हणायचे, आणखी एक लास्ट महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण बघू इच्छिता? कोण बघणार? अजितदादा पवार योग्य वाटतात तुम्हाला? वाटतं योग्य. चालते. एक लास्ट प्रश्न आपल्या ग्राउंडवरती पण विचारणार आहे मी. अमित भाई देशमुख साहेब जो त्यांना निकाल भेटलाय, निसटता विजय म्हणलं तरी चालते, कारण पराभवाचं तोंड बघता बघता त्यांनी वाचलेले आहेत आणि पहिल्यांदाच असं झालेलं आहे त्यांचं. 4 टर्म म्हणजे 4दा आमदार निवडून आलेत, परंतु यावेळी जी त्यांना जीत भेटलेली आहे ते असं हुलकावणी घालून आली आहे कुठेतरी हारला. काय वाटते, काय नाराजगी आहे ह्या मतदारसंघामध्ये? मतदारसंघ नाराजगी आहे, कुठं नाराजगी अशी आहे की शिवाजीराव चाकूरकर त्यांनी बी काँग्रेसमध्ये होते, मग त्यांच्या घरी BJPचे नेते झाले, त्याचे सुनना उभा केले त्यानं. मग पुन्हा असा त्यांना वाटलं नाही की बाबा साहेब त्यांच्याकडून मतदान करे, मग सहकार्य झालं, त्याने केले. थोडे बहुत फार मतदान आले त्यानं. आणि कुठं नाराजगी भरपूर आहे. 4-4.5. आता एक दादाला मी बोललो, त्यांनी म्हणले अमित भाई देशमुख साहेब वेळ देत नाही, जनतेला वेळ भेटत नाही म्हणतात. हा वेळ त्यांच्यापेक्षा कमी आहे, दुसरं कामं जास्त त्यांचे. त्या मुद्द्याला ना सरकारने जनताने थोडा धक्का दिली त्यांना, भावाला जास्त धक्का दिले त्यांचे. आता त्यांच्यापाशी आता तर नाही, त्याने मुंबईला दिल्लीला का कुठं दिल्लीलाच गेले त्याने. आल्यानंतर वेळ भेटतो तर जनताला वेळ देऊन सहकार्य करून पुढच्या 5 वर्षामध्ये का तर विकासाचा बदल करून का तर निकाल लावून जास्त मतदान. नक्कीच चालतं. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कसं बघता, अमित भाई देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली लातूरचा विकास होईल वाटते का? आता काय बोलू शकत नाही, तुम्ही राहतो का मी राहतो का, कुणाला माहिती विकास बघायला. काय होईल ते होईल. तेव्हा विकास झाला तर मतदान टाकायचं, नाही झालं तर असंच करायचं. झटका दिलेला आहे जनतेने लातूरकरांनी. ठीक आहे, एक दादाला विचारूया. दादा, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असं पहिल्यांदाच घडलेलं आहे की महायुतीला वन वे निकाल भेटलेला आहे. हे नाही फक्त विचारतोय, तुम्हाला काय वाटतं मुख्यमंत्री कोणाकडे बघता तुम्ही? एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार साहेब का देवेंद्र फडणवीस साहेब? कोण वाटतं तुम्हाला मुख्यमंत्रीचा योग्य चेहरा कोण वाटतोय? चेहरा त्या तिघांमध्ये
इंटरेस्ट नाही आपल्याला. चालते काय दादा, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असा निकाल पहिले ह्याच्या अगोदर कधीच लागला नव्हता. अविश्वसनीय आणि अकल्पनीय असा निकाल महायुतीला भेटलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कोण मुख्यमंत्री बघू इच्छिता? ह्या काळामध्ये पाहिजे होता मुख्यमंत्री राज ठाकरे. त्याची राज ठाकरे. सत्ता नाही आली. सत्ता तर एक संधी द्यायला पाहिजे ना त्याला. यावेळेस संधी द्यायला पाहिजे, संधी आलीच नाही. आता पुढच्या वेळेस ट्राय. पुढच्या वेळेस. हा बरं, ह्या तीन चेहऱ्यामध्ये कोण बघता? 3 चेहऱ्यामध्ये आपला एकनाथ शिंदे यायला पाहिजे. एकनाथ शिंदे साहेब. हा. कसं वाटतं तुम्हाला जो निकाल लागलेला आहे अविश्वसनीय असा निकाल, वन वे निकाल जिंकून आलेला आहे, खास करून महायुतीला जे जागा भेटलेल्या आहेत, बरोबर आहे? तुम्हाला वाटते काय ईव्हीएमचा घोटाळा वगैरे म्हणायला लागलेत? घोटाळा झालेला आहे. झाला घोटाळा? हा घोटाळा आहे मध्ये काय ना काय. काय की नाही हा. घोटाळा आहे? हा. अहो, असं म्हणाला, काही जण म्हणाले लाडक्या बहिणीनं झटका दिले म्हणाला. हा, लाडक्या बहिणीनं झटका दिलाय मध्ये. घोटाळा झालाय का झटका भेटलाय? घोटाळा पण झाला आणि झटका पण भेटला, दोन्ही झाले, कॉम्बो झाला, मिक्स. कॉम्बो झाला. तुम्हाला काय वाटतं दादा? मुख्यमंत्री कोण बघता तुम्ही? नाही ओके, आमच्यासाठी मुख्यमंत्री कोणता चेहरा वाटतो तुम्हाला? देवेंद्र फडणवीस आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, अजित पवार आहेत? ओके, आमच्यासाठी सगळं ओके चालतं. इकडे दादाला विचारूया. दादा, मुख्यमंत्री कोण बघता? 3 चेहरे आहेत आपल्यापाशी. फडणवीस बघा, त्यांच्या नेतृत्वाखाली असं म्हणलं की जे केले ते देवभाऊन केलेलं आहे असं म्हणायला लागलेत. वन वे देवभाऊन केलेलं आहे. त्यांनी लाडक्या बहिणी जे केल्या, समजा लाडक्या बहिणींना त्यांनी भरपूर योजना बी दिल्या आणि भरपूर त्यांनी समजा शेतकऱ्यांना यांना साथ दिली आहे आणि देणार आहेत. याच्यामुळं मुख्यमंत्री या तिघापैकी कुठलाही चेहरा समजा त्याच्यामध्ये फडणवीस हे योग्य वाटतात आम्हाला. शिंदे बी असू द्या, हे योग्य सरकार आहे आणि BJPचं सरकार समजा वरी आहे खाली आहे, ह्याच्यामुळं हे योग्य वाटतं मला. बघा, तुम्ही शेतकऱ्यांचा विचार केला, शेतकऱ्यांसाठी त्यांनी कर्जमाफी जाहीर केलेली आहे म्हणायला लागलेत आणि कालच्या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण म्हटलेलं आहे कर्जमाफी करू म्हणायला लागलेत. होईल कर्जमाफी 100% करणार आहेत आणि झाली समजा. ह्यांचं फक्त सरकार यायला पाहिजे होतं आणि आलंय आणि ते 100% होणार आहे. नाही, न भूतो असा निकाल लागला, म्हणजे भूतकाळात असं कधीच घडलेलं नव्हतं. एवढा आलं नाही आणि होणार नाही. असं पहिलंही झालं नाही आणि पुढेही होणार नाही, असं झालेलं आहे. आणि ह्यांनी समजा काही भूमिका उठवल्या लोकांनी की लाडक्या बहिणी हे केलं ते केलं, पण लाडक्या बहिणीची योजना आहे हे सरकार आमचं चालू ठेवणार. शिंदे सरकार आहे हे चालू ठेवणार आणि चालू ठेवणार शेवट. चालतंय. लातूरबद्दल विचारूया. आपण लातूर शहरामध्ये आहोत. अमित भाई देशमुख साहेब यांना जो विजय भेटलेले आहे ते कुठेतरी हार पत्करता त्यांना विजय भेटलेला आहे. काय नाराज काय आहे इथे जनता इथली? नाराज म्हणजे कसं आहे, आता हे देशमुख घराणं आहे. पहिल्यापासून समजा विलासराव देशमुख होते, यांनी पहिले चांगले कार्य केले, पण यांचे जे मुलं आहेत हे काही करू शकत नाहीत, कुठला इतिहास घडवू शकत नाहीत. समजा तुम्ही लातूरमध्ये महानगरपालिका असू द्या, काय असू द्या, यांनी कुठलंच काहीच कार्य केलेलं नाही. ते राहणार मुंबई, हे इथं लातूर, हे कसलंच कार्य केलेलं नाही त्यांनी आणि त्यांना कसलंच म्हणजे इथं हे भेटू शकत नाही. आणि फक्त वेळ न देणं ह्या कारणामुळे, त्यांची नाराजगीमुळे हे झालेलं आहे त्यांचं. झालेलं आहे. चालतंय. दादा, महाराष्ट्राच्या राज्यामध्ये महायुतीचा असा जो विजय झालेला आहे, एकदम असा वन वे निकाल लागलेला आहे आणि एक खासियत अशी आहे महाराष्ट्राच्या विजयामध्ये, एकनाथ शिंदे साहेब ज्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ऑटो ड्रायव्हर होते म्हणतात त्यांनी, आणि आज ऑटो ड्रायव्हर एक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पद भूषवलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही त्यांच्याकडूनच बघता का मुख्यमंत्रीपद? माझ्या माहितीनुसार तर असं आहे की सर्वसामान्य माणूस देखील, एक रिक्षा चालवणारा माणूस एकनाथ शिंदे असा माणूस देशाचा मुख्यमंत्री होतोय म्हणल्यावर याच्यात सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि एकनाथ शिंदे हाच मुख्यमंत्री झाला तरी चालेल. तुम्हाला काय वाटतंय की बघा, महायुतीला जो विजय भेटलेला आहे या विजयाच्या पाठीमागचं कारण तुम्ही काय समजता? एकनाथ शिंदेची बी भरपूर कारणं आहेत. लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदेनेच राबवलेली आहे. बरंच आणखीन काय गोरगरिबाचे दवाखान्याचे काम म्हणा, महिलांना ST बस फ्री केलेलं, असे काही कारणे आहेत. त्यांच्यामुळं एकनाथ शिंदे हा एक नंबर माणूस आहे, तो मुख्यमंत्री व्हावा अशी माझी इच्छा आहे. बघा, येणाऱ्या काळामध्ये त्यांनी खूप सारे आश्वासनं देऊन सत्तेमध्ये आलेले आहेत. त्यांनी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लाडक्या बहिणीला 2100 रुपये देतो म्हणलेत. त्याच्यानंतर पुन्हा कर्जमाफी म्हणले शेतकऱ्यांची. तुम्हाला वाटते का कर्जमाफी होईल शेतकऱ्याची? हा, एकनाथ शिंदे म्हणल्यावर होईल ना. होईल. शिंदे हा शब्दाचा माणूस आहे आणि त्याच्या शब्दाला तोड नाही. आतापर्यंत जो काय केलाय, जो बोललाय तो करून दाखवलाय. त्यामुळं एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री परफेक्ट आहे. बघा. आणि त्यानं शेतकऱ्यांचे काय कर्जमाफी 100% करणार. महिलाला 2100चा हप्ता ते दर महिन्याला तोही देईल असे आणि देवावं ही माझी एक विनंती आहे एकनाथ शिंदे साहेबाला की बाबा जे काय तुम्ही आतापर्यंत देतोय असे काय तुम्ही घोषणा दिलेली आहे ती घोषणा पूर्ण करून दाखवा येणाऱ्या काळामध्ये, जेणेकरून आता तुम्ही मुख्यमंत्री आहे पुढे चालून जरी अशा काही योजना राबवल्या तर पंतप्रधान बी होऊ शकचाल. होतील. हो. बघा महायुतीवरती एक आरोप केला जातो की लाडकी बहीण योजना नाही तर यांनी EVM काम केले म्हणतात. EVM घोटाळा झाला असं म्हटलं जाते. याच्यामध्ये कसं आहे, लाडकी बहीण म्हणा आणखीन कोण म्हणा EVM म्हणा ह्याचा काही संबंध नाही. पर सरळ सरळ सर्वसामान्य लोकांचं मतदान एवढं चांगलं पडलंय की त्यांना हे जे काय भाजप सरकार आहे त्या सरकारचे कामं त्यांना आवडले आहेत. महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण असा एक मेन मुद्दा असा तर काय तेवढाही नाही असं की सर्वांना माहिती झाली की बाबा आपण खरोखर काय योजना राबवल्यात आपल्या गावामध्ये, कोण काय सुविधा दिले, कोण आपल्यासाठी वंचितासाठी कोण काम केलंय, असे जे काय कार्य केले ते BJPनं करून दाखवले. म्हणजे EVMचं काय देणे घेणं काय नाही ते VVM काय नाही त्याच्यामध्ये काय नाही. काय नाही. दादा, आपल्या राज्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब एकेकाळी ऑटो ड्रायव्हर होते असं म्हटलं जाते त्यांच्याबद्दल आणि आज महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवायला लागलेत. तुम्हाला काय वाटतं त्यांना आज मुख्यमंत्री केलं पाहिजे का? नाही, मुख्यमंत्री कोण व्हावं हे महत्त्वाचं नाही. मुख्यमंत्री कोणी का होईना काम करणाऱ्या मुख्यमंत्र्याची गरज आहे सध्या देशाला. महाराष्ट्राचा असो, पंतप्रधान असो, कुणीही असो. सत्तेसाठी समजा आता हे भांडणं जे चालू आहे हे लोकांनी बंद केलं पाहिजे. मी मुख्यमंत्री हो, तुम्ही मुख्यमंत्री हो, हा प्रश्न मोठा नाही. रोजगारी म्हणा, आता महाराष्ट्रामध्ये बरेच बेरोजगार संख्या वाढलेली आहे. नोकरी देसो म्हणून आता महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक झाली. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक उमेदवार काय म्हणत होता, आम्ही हे देऊ, आम्ही ते देऊ, नोकऱ्या देऊ. आश्वासन नको आहेत. जनतेला कामाची गरज आहे. तुम्ही केलेल्या कामाचे आश्वासन ते दाखवा. देतो हे नाही प्रश्न. देतो म्हणू नका, कामं करा. मुख्यमंत्री कुणीही व्हावं पण त्यांनी काम करावं हे आमचं असं मत आहे. बघा, विश्वास दाखवलेला जनतेने, महायुतीला विश्वास दाखवला, वन वे मतदान दिलेलं आहे. तुम्हाला काय वाटते करतील त्यांनी कामं? नाही, आता संधी परिवर्तन होणं गरजेचं होतं. समजा जे काय झाले ते जनतेनं समजा विचार करून मतदान केलेलं आहे. संधी आलेली आहे, संधी दिलेली आहे पब्लिकनं, तर त्यांनी पब्लिकचे म्हणजे विश्वासानं ठाम राहावं. त्यांनी ठाम राहावं. EVM घोटाळा केला जाते म्हटलं जाते त्यांना. EVM काहीतरी घोळ केलाय म्हणते, EVM न झाले म्हणते. कसं आहे, आता जे काय झालेलं आहे ते पब्लिकच्या म्हणजे विचाराच्या बाहेरची गोष्ट आहे. ते पब्लिकला काय करणार आहे, तुम्ही काय केलंय? पब्लिक काय करणार, वोटिंग करणार, निघून जाणार. हे कसं आहे, पब्लिकच्या विचाराच्या पलीकडल्या गोष्टी आहेत. ते समजा काय घोटाळा केला असेल, बदल केला असेल. आता ह्या 5 वर्षामध्ये तर सगळे घोटाळेबाजी करूनच नेते आलेले आहेत ना. 5 वर्षामध्ये कोण काय केलंय? सगळे घोटाळेबाजी करूनच आमदार खासदार झालेले आहेत. कसं बघता तुम्ही आता ह्या सरकारकडे? आता बघण्यासारखं सध्या कसं आहे माहीत आहे का, पब्लिकची भावना काय आहे की बाबा महायुती सरकार म्हणजे पब्लिकचं असं मत आहे. आता आमचं बी असं मत आहे की आम्ही केलेल्या वोटिंगचं सत्याच्या लालची नेत्याला काहीच महत्त्व नाही आमच्या वोटिंगचं. आता आम्ही काय करणार, बाबा आमचा फलाना नेता योग्य आहे म्हणून आम्ही निवडून देणार. त्यांनी काय करणार, त्यांनी कुणाला तर शरण जाणार. म्हणजे सत्याच्या लालची सगळं चालू आहे राजकारण. पब्लिकचं इथं म्हणजे वोटिंग काय महत्त्वाचं आहे राजकीय लोकांना माहितीच नाही ना. चला, एक लास्ट प्रश्न विचारतोय. अमित देशमुख साहेब आपल्या शहराचे मुख्य आपला आमदार आहेत, झालेले आहेत. व निसरता त्यांचा विजय झालेला आहे. म्हणजे कुठेतरी पराभवाला त्यांना तोंड बघावं लागलं असतं यावेळेस, पण त्यांना विजय भेटलेली आहे. नाराज काय जनता इथली, लातूरची जनता? नाराजीचं कारण काय नाही. देशमुख साहेब पण गेले 15 वर्ष लातूर विधानसभा मतदारसंघातून आमदार साहेब आहेत. त्यांनी आता कसं आहे, साहेबाची प्रतिष्ठा आहे, साहेबाचे वारसदार आहेत त्यांनी, अमित भैयासाहेब देशमुख. त्यांना पण एकच विनंती आहे की त्यांनी लातूर किल्ल्याचे राजे आहेत भैयासाहेब. त्यांनी काय केलं पाहिजे की बाबा लातूर शहराचा विकास कसा केला तर समजा आज वाहतुकीची कुंडी एवढी झालेली लातूर शहरामध्ये. महाराष्ट्र राज्यामध्ये आत्ताच निवडणुका पार पडल्या आता आणि वन वे महायुती सरकार आलेलं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही मुख्यमंत्री म्हणून कोण बघू इच्छिता? लाडका भाऊ म्हटलं जाते. कोणता लाडका भाऊ? शिंदे. एकनाथ शिंदे साहेब. असं काय कारण आहे? बघा, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, अजित पवार साहेब आहेत. एकनाथ शिंदे चांगला माणूस आहे, चांगले माणूस, त्यालाच करावं. तुम्हाला काय वाटतं कोणते फॅक्टर या निवडणुकीमध्ये महायुतीला म्हणजे महत्त्वाचे ठरले की जेणेकरून त्यांना हा विजय बघा भेटलेला आहे?
काय कारण वाटते तुम्हाला? काय नाही, एकनाथ शिंदेच. नाही, कारणं कोणती होती की ज्या कारणांमुळं वाटते तुम्हाला की महायुतीला जो विजय भेटलेला आहे आत्ताचा? लाडकी बहीण. फक्त लाडकी बहीण? हो. म्हणजे लाडक्या बहिणीमुळे हे सगळे झालेलं आहे. हां. लाडक्या बहिणीसाठी 1,500 रुपये महायुती देणार होतं, 3,000 रुपये तर महाविकास आघाडी पण देतो म्हणत होतं ना. देतो आणि घेतो ह्यात फरक आहे ना. म्हणजे आश्वासन ऑलरेडी चालू आहे नाही, त्याच्यामुळे फरक पडला. फरक पडला नाही तर एवढा फरक पडू शकत नव्हता. पडत नव्हता ना. नाही. लातूर जिल्ह्यामधले एक वातावरण सांगायचं तर अमित देशमुख साहेब निसटता विजय त्यांना भेटलेला आहे. नाही, ते निवडून आलेच नाहीत. आलेच नाहीत. तुमचं तर म्हणणं वेगळं दिसायला आहे. काय म्हणजे कसं वाटतं तुम्हाला? बोगस मॅनेज केले. मॅनेज झालेलं आहे. ठीक आहे, चालतंय. किती मध्ये मॅनेज झालं असं वाटतं तुम्हाला? ते आम्हाला काय आकडा सांगता येत नाही, काहीच सांगता येत नाही. अर्चनाताई मॅनेज झाले असं वाटतं तुम्हाला? अर्चनाताई मॅनेज नाही आहेत, त्यांनी केले तिथं प्रकरण वेगळंच. प्रकरण वेगळं झालेलं. हां, चालतंय. इकडे दादाला विचारूया. कार्यकर्ते आपले अधिकारीच मॅनेज केले त्यांनी. अधिकारी मॅनेज झाले. ओके दादा, लाडका भाऊ म्हणून येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री कोण होईल असं तुम्हाला वाटतंय? देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस साहेब. एकनाथ शिंदे साहेब यांना पसंती? एकनाथ शिंदे चांगले आहेत, परंतु त्यांच्या जागा जास्त आहेत ना. जागा जास्त आहेत म्हणजे नाहीतर एकनाथ शिंदे एक नंबर आहेत. एक नंबर आहे. देवेंद्र फडणवीस पेक्षा एकनाथ शिंदे बरे आहेत. कोणतं कारण होतं या निवडणुकीमध्ये की प्रामुख्यानं महायुतीला तो विजय बघा भेटलेला आहे? लाडकी बहीण. लाडकी बहीण. सगळेजण लाडकी बहीण म्हणायला लागलेत. असं बघायला गेलं तर महाविकास आघाडीने पण 3,000 रुपये देऊ करणार होतं ना. नाही, आता ह्यांनी अगोदर दिलेत ना, ह्यांनी देणार आहेत. त्यांनी 70 वर्ष 60 वर्ष झालं आश्वासन दिलेले आहेत ना. दिलं आणि देऊ. हां, याच्यामध्ये फरक आहे ना. फरक आहे. दिलेत ना अगोदर. ईव्हीएम घोटाळा झाला म्हणतात. वाटत नाही. वाटत नाही म्हणजे हे अपेक्षित होतं तुम्हाला? नाही, एवढं नव्हतं. पण EVM घोटाळा वाटत नाही, कारण एवढं स्ट्रॉंग शासन आहे तसं मला वाटत नाही. म्हणजे विश्वास आहे तुम्हाला आपल्या लोकशाहीवर? हो, पूर्ण विश्वास आहे. आपल्या इथं लातूर जिल्ह्यामध्ये अमित देशमुख साहेबांचा निसटता विजय झालेला आहे. म्हणजे कुठेतरी पराभव त्यांना बघायला भेटला असता, पण विजय झाला आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे त्यांच्याकडे बैठलं असतं असं वाटत नाही की त्यांना एवढी कमी मतं पडली असती. काय नाराजगी लातूरकरांची? काम. कोणत्या कामाबद्दल? लक्ष नाही त्यांचं इथं. सारखं मुंबईलाच असतं, तिथं नसतं. मुंबईलाच असते. वेळ देत नाहीत. ते फक्त आलेत ते जरांगे पाटलाचं थोडाफार फॅक्टरमुळं किंचित मतामुळे आलेत, नाहीतर ते येत नव्हते 100%. म्हणजे लातूर त्यांना जी मतं पडलेत, वरची जी काही मतं पडलेत, ती फक्त जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा थोडा फायदा झाला त्यांना, त्यामुळे ते आलेत. नाहीतर त्यांच्यावर खूप नाराज आहेत. वाहतुकीची कोंडी अक्षरशः भर रस्त्यावरती एक 4 व्हीलर गाडी उभा करून काही गप्पा मारणं, काही काम करणं हे असं त्यांना काय बोलायला गेलं तर ते बोलू देत नाहीत. समजा हे गाडीवाले म्हणा की जे लातूर शहरातला जो परिसर आहे, समजा वाहतुकीच्या कोंडीचा, व्यावसायिक, मार्केटिंग, ऑटो, समजा हे जे काय सध्या कसं आहे, तर कामाची गरज आहे. म्हणजे याकडे लक्ष दिलं पाहिजे. हां, दिलं पाहिजे. महानगरपालिका आहे, आज भर शहरामध्ये शाहू कॉलेजच्या बाजूला कचरा टाकला जातो. महानगरपालिका आहे ना, महानगरपालिकेनं त्याचं बी काहीतरी निदान केलं पाहिजे. भैयासाहेबांनी त्या पण कामाकडे लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून कचऱ्याचं प्रदूषण शहरामध्ये नको आहे. चालते. ठीक आहे मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे? तर बघा तुमच्या मन कोण करतायत का नाही. आपले एकनाथ शिंदे साहेब आहे, देवेंद्र फडणवीस साहेब आहे. दोन चेहरे प्रामुख्याने सांगितले जातात महायुतीकडून. तुम्हाला काय वाटतं, दोघांपैकी मुख्यमंत्री झालं पाहिजे की नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे? नवीन मराठाचा कोणी मुख्यमंत्री नवीन पाहिजे. मराठा झाला पाहिजे. मराठा. एकनाथ शिंदे साहेब मराठाच आहेत? हो, मराठा आहे. मराठा आहेत. मग तुमची पसंती कोणाला आहे? एकनाथ साहेबाला. एकनाथ शिंदे साहेब. सध्या आपण लातूर शहरामध्ये आहोत. लातूर शहरामध्ये पण अमित देशमुख साहेब जिंकून आले आहेत, काँग्रेसकडून जिंकून आलेले आहेत. आणि पहिल्यांदाच असं झालेलं आहे की एकदम निसटता त्यांनी पराजयाला हुलकावणी लावून त्यांनी जिंकलेले आहेत. अगदी अल्पशा मतावर त्यांची उमेदवारी तर जिंकून आलेली आहे. तुम्हाला काय वाटते, कोणत्या गोष्टींवरती नाराजगी आहे की या मतदारसंघामध्ये जी की येणाऱ्या आत्ता झालेल्या निवडणुकीमध्ये? ग्रामीणमध्ये हो, ग्रामीणमध्ये धीरज देशमुखांना तर पराभव बघायला लागलेला आहे. हा, झाला. कोणत्या कारणामुळे? तर काही अडचणी असतील, लोकांचं मान्य केलं नसेल, त्याच्या पैसे झाले असेल. तुम्ही ग्रामीणचे आहात, तुम्हाला माहित असेल ना काय नेमकं आम्हाला तसा तर त्रास कोणता बी नाही. आता जनतेचं का आपण काय सांगा. म्हणजे तुमची पसंती धीरज देशमुख साहेबांना होती? देशमुखला. तरी सुद्धा पण इतर जनतेमुळे त्याने हे. हा, चालते. कसं वाटतं येणारं चित्र येणाऱ्या काळामध्ये? आता कराड साहेब आपल्या इथे जिंकून आलेले आहेत, त्यांचा कामचा संबंध तेवढा जास्त नाही. अपेक्षा कशी होता सुद्धा अमित देशमुख साहेबांकडून काय वाटते तुम्हाला? अमित देशमुख साहेब. हो. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणाकडे बघणार? बघू काय होते ते का. एक सगळ्यात मोठा आरोप केला जातोय खास करून महाविकास आघाडीतर्फे की
EVM हॅक केले वगैरे असं म्हटलं जाते, EVMचा काहीतरी घोटाळा वगैरे आहे म्हणतात, खरं आहे काय वाटतं तुम्हाला? ते काय अनुभव नाही तेवढा आपल्याला, आपण कारण शिकलेलं नाही नाही आहे असं आहे. तरी काय वाटतं तुम्हाला, असं झालं असेल? एकदम असा अकल्पनीय निकाल लागलेला आहे, सगळा एकतर्फी निकाल लागलेला आहे. घोटाळा म्हणजे काहीतरी होता हां घोटाळाच होणार की हो, असं कसं होणार चालते, काय हरकत नाही.